आज आपण आवळा कँडीची रेसिपी बघणार आहोत. आवळे प्रथम फ्रीजमध्ये ठेवायचे 10 ते 12 तास. आवळे फ्रीजरमधनं काढल्यानंतर 2-3 तास असेच ठेवायचे आहे, ते त्याच्या पूर्वस्थितीत येण्यासाठी. मग आवळा थोडा मऊ होतो आणि मग कुकरमध्ये टाकून त्याची एक शिट्टी काढायची आहे, वाफवून घ्यायचे आहे ते कुकरमध्ये. आता 2 ते 3 तास होऊन गेले आहे आणि आता हे कुकरमध्ये ठेवून एक शिट्टी करून घेत आहे. आळूच्या वडीसारखे हे वाफवून घ्यायचे आहे, यात पाणी टाकायचं नाही आहे. असे वाफवून झाले आवळे. शिट्टी न करता 5-10 मिनटं तसेच वाफवून दिले तरी चालतात, फार शिजवायचे नाही आहे. आता याच्यावरची साल आपण काढून घेणार आहोत. शिजल्यानंतर आवळा असा चाकूने प्रॉपर त्याला अशी चीर देऊन व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे बीपासनं. असं काढून झाल्यानंतर त्याचं असं साल काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. असं सगळ्या आवळ्यांच्या फोडींचं साल काढून घ्यायचं आहे. सगळ्या आवळ्यांचं साल काढून झालं आहे आणि आता यात आपण साखर मिक्स करून घेणार आहोत. हे जवळजवळ 1 किलो आवळे मी घेतले होते, परंतु त्याच्या बिया वेगळ्या करून आणि सालं काढून ते जवळजवळ 700-750 ग्रॅमच होतात. तर त्यात तेवढीच साखर लागणार आहे. आता आपण यात 200 ग्रॅम साखर टाकून घेत आहोत. आता हे थोडं हलवून चमच्याने ही साखर खालीवर व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे. बाकीची उरलेली साखर आपण सकाळी मिक्स करणार आहोत. त्यात ही साखर व्यवस्थित हलवून घेतली आहे, जेणेकरून ती सगळ्या आवळ्यांच्या फोडीला लागली पाहिजे. आता हे 10 ते 12 तास असंच ठेवून द्यायचं आहे. 10 ते 12 तास साखर टाकून झाल्यानंतर सगळी साखर आवळ्यांनी शोषून घेतलेली आहे आणि आता परत आणखी थोडी साखर त्याच्यात आपण टाकणार आहोत. काल 200 ग्रॅम टाकली होती, आज पण 200 ग्रॅम साखर टाकून घेणार आहोत. आणि व्यवस्थित खालीवर परत करून द्यायचं आहे आणि तसंच परत 8-10 तास परत ठेवून द्यायचं आहे. साखर व्यवस्थित मिक्स केली आहे आणि आता परत तसंच 8-10 तास असंच ठेवून देणार आहे. तिसरा दिवस आहे आणि आज आपण उरलेली सगळी साखर त्यात टाकून घेणार आहोत. आधी आपण 400 ग्रॅम साखर आवळ्यात टाकून घेतली आहे. आता उरलेली आपण 300 ग्रॅम साखर त्यात टाकून घेणार आहोत. आणि हे व्यवस्थित हलवून घेणार आहोत. आणि हे 2 दिवस असंच परत मुरवत ठेवणार आहोत आवळे. 2 दिवस साखरेत तसंच मुरवत ठेवल्यानंतर असं छान साखरेचा रस आवळ्यांनी शोषून घेतला आहे आणि छान झाले आहे. आता हे आपण सुकवून घेऊ. असे सगळे आवळे पाकातनं काढून घेतले मी सुकवण्यासाठी आणि हा उरलेला पाक असा हे आपण आवळ्याचं सरबत म्हणून पण वापरू शकतो.